चला तर आज लोणचं बनवायचं आहे बरं का. 2 किलो कैऱ्या घ्यायच्या, त्याला मस्त हळद आणि मीठ लावून ठेवायचं. रात्रभर ठेवायचं हे, म्हणजे पूर्ण पाणी निघतं त्याचं. आणि नाही का सुती कपड्यामध्ये आहे ना त्या अशा बांधून ठेवायच्या. अशा कैऱ्या स्वच्छ करायच्या आधी, मगच त्याला हळद मीठ लावायचं. एका कपड्यामध्ये ना त्या बांधून ठेवायच्या, त्याचं जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल. आणि ना तशा घट्ट अशी त्याची गाठण मारायची आपल्याला, लूज ठेवायची नाही, म्हणजे पाणी निघतं त्याचं. एक खाली असं पातेलं किंवा कढई ठेवायची, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि जे लोणच्याच्या कैऱ्या आपण बांधून ठेवलेल्या आहेत ना फोडी, त्या ह्याच्यावर ठेवायच्या, म्हणजे पाणी आहे ना सगळं खाली नितळतं. मसाल्यांमध्ये मी फक्त मोहरीची डाळ घेतली, मेथ्या आणि कांद्याचे जे बिया असतात ना, आपण कलोंजी म्हणतो, ते घेतलेलं आहे. खूप नाही घालायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बडीशेप, जिरी, ओवा पण घालू शकता, पण मला नाही आवडत, मी ते नाही घातलं. मेथ्या भाजून घ्यायच्या, रंग चेंज करायचा नाही, फक्त बारीक गॅसवरच भाजायच्या. मिक्सरला बारीक करून घ्यायची पूड त्याची, खूप बारीकही नाही करायची, खूप मोठे नाही ठेवायची. आणि त्याच पॅनमध्ये जी मोहरीची डाळ आहे ना ती घालून घ्यायची, फक्त गरम करायची आपल्याला, भाजून वगैरे काहीच घ्यायची नाही. त्याचा जो वास असतो तो फक्त असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी मेथ्यांची अशा पद्धतीने पावडर केलेली आहे. सगळं जे मी घेतलेलं होतं ते घालून घेतलं. ह्याच्यामध्ये मेथ्या, मोहरीची डाळ आणि जो मसाला घेतलेला आहे ना मी लोणच्यांचा रामबंधू, तो घालून घेतला. एकच पॅकेट घातलेला आहे मी. लाल मिरची पावडर घातलेली आहे आवडीप्रमाणे, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल ते घालायचं. भांडं आणि ज्या आपण कैऱ्याचं पाणी निघालं ना आपल्या, त्या 1 दिवस का होईना ना उन्हात वाळायला ठेवायच्या, म्हणजे ना आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर असं राहतं. मी इथे मिरची पावडर ही घातलेली आहे, 2च चमचे घातले, खूप तिखट नाही घातली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कारळही घालू शकता, खूप छान लागतं लोणचं. इथे मी तेल गरम केलं ना, त्याच्यामध्ये ना एक मोठा लसणाच्या मी पाकळ्या त्यात घातलेल्या आहेत. आणि तेल गरम करून थंड करायचं आपल्याला इथे. गरम तेल बिलकुल ओतायचं नाही, आणि त्या लसणाच्या पाकळ्यामुळे ना लोणचं खूप छान लागतं. मी एक मोठा लसूण घेतलेला होता, तुम्ही जास्तही घालू शकता, पण ना गरमच तेलामध्ये घालायचं, गार तेलात नाही. आणि गरम तेल करून आपल्याला थंड तेल करायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे चमचा दाखवला, त्या चमच्याने मी ना 4 ते 5 चमचे मीठ घेतलं होतं. तुम्ही इथे ना मोठं मीठही घालू शकता, बारीक मीठही घालू शकता. हळद वगैरे काही घालायची नाही, कारण आपण आधीच ऑलरेडी हळद घातलेली आहे कैऱ्यांना. आणि हे ज्या कैऱ्या आहेत त्या आहे ना उन्हात ठेवायच्या. जेव्हा पाणी निघतं ना त्याचं, तेव्हा त्या 2 दिवस का होईना उन्हात ठेवायच्या. मी 1च दिवस उन्हात ठेवला होता. जास्त काही गरज पडत नाही उन्हात ठेवायची, म्हणजे लोणचं जे आपलं आहे ते वर्षभर टिकतं. तुमच्याकडे ऊन असेल तर लोणचं केल्याच्या नंतर आहे ना लोणच्याला थोडंसं ऊन द्या, त्याच्यामुळे लोणचं खूप छान होतं आणि मुरतंही. अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतं लोणचं खाण्यासाठी. 2 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला तेल गरम करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे. त्यातनं मोठे 2 लसूण आहेत ना सोलून टाकलेले आहेत मी गरम तेलामध्ये. गरमच तेल करायचं आणि थंड करून तेल ओतायचं, सगळं मिक्स करायचं व लोणचं वर्षभर टिकतं. पाण्याचा हात काही लावायचा नाही. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं तेल ओतून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये, लसणाचंही सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदा दोनदा वर खाली सगळं करून घ्यायचं, खूप छान लागतं. खूप कमी साहित्यात होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग बाय.